रामकृष्ण हरी. मी तनिष्का शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या आपुलकी विचारांची आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करते. मित्रांनो, सध्या मी इंस्टाग्रामवरती बऱ्याचशा रील पाहत आहे ज्याच्यामध्ये असं लिहिलेलं येते की 2024 हे जरी अपयशाचं गेलं असलं तरी 2025 मध्ये यशाचा गुलाल उडवल्याशिवाय राहणार नाही. क्षेत्र कोणतंही असो, जर 2025 मध्ये तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतील. सगळ्यात पहिली गोष्ट, 2025 चं गोल सेट करा. तुम्हाला कोणतं स्वप्न पूर्ण करायचंय, तुम्हाला कोणती ड्रीम्स अचीव करायचेत, तुम्हाला कोणते गोल तुमचे कंप्लीट करायचे ते ठरवा. दुसरी गोष्ट म्हणजे 2024 मध्ये म्हणजेच भूतकाळामध्ये घडलेल्या चुकांची पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर काहीतरी नवीन करायचं 2025 मध्ये तर स्वतःचा व्यवसाय सुरू करा. कसं आहे, आत्ताच्या काळामध्ये स्वतःचे पैसे स्वतः कमवणं काळाची गरज झालेली आहे. मग बऱ्याच लोकांचं म्हणणं असं येतं की व्यवसाय सुरू करायचा म्हणजे पैसे लागतात. खरं तर लागतात, पण त्याहीपेक्षा पैशापेक्षा महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे बुद्धिमत्ता. तुमची बुद्धिमत्ता जर तुम्ही व्यवसायामध्ये गुंतवली ना तर पैसा येतो. फक्त बुद्धिमत्ता गुंतवणं गरजेचं असतं. चौथी गोष्ट म्हणजे मोठ्या लोकांच्या सानिध्यात राहायला शिका. वयानं मोठ्या असलेल्या लोकांच्या सानिध्यात राहिल्यानं काय होतं माहितीये, ते आपल्याला त्यांच्या अनुभवातून शिकवत असतात. ते फुकटचं ज्ञान देत नाहीत, ते त्यांना जे अनुभव आलेत ते आपल्याला सांगून आपल्याला शहाणं करत असतात. आपल्याला त्याच्यामधून काहीतरी शिकवत असतात. तर त्यांच्याकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या लोकांसोबत मैत्री करा. त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ राहण्याचा प्रयत्न करा, जे त्यांच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल आहेत अशा लोकांसोबत. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पटपट निर्णय घ्यायला शिका. बऱ्याचदा काय होतं, आपण पटपट निर्णय घेत नाही. आपण एखादा निर्णय घेण्यासाठी खूप वेळ लावतो आणि मग वेळ निघून गेली की तो निर्णय घेऊन काहीही फायदा नसतो. भले तो निर्णय चुकला ना तरी चुकू द्या, पण तो निर्णय बरोबर आणण्यासाठी तुमची तेवढी क्षमता आहे हे स्वतःला आधी सांगा आणि मग तो निर्णय घ्या. म्हणजे तुमचा कोणताच निर्णय चुकणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कायम पॉझिटिव्ह विचार करा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. म्हणजे या 2025 मध्ये यश मिळवल्याशिवाय तुम्ही राहणार नाही आणि यशाचा गुलाल आपण उधळणार. मग ते क्षेत्र कोणतंही असो, गोल सेट करा, पैशाचे मार्ग सुरू करा, आयुष्यात पैसे कमवा, आपोआप लोक जवळ येतात. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वयाने मोठ्या असलेल्या लोकांसोबत मैत्री करा, त्यांच्यासोबत संबंध ठेवा, ज्याच्यामुळं त्यांच्या अनुभवातून आपल्याला शिकता येईल. आणि भूतकाळात घडलेल्या चुकांची पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा करू नका. विचार करा की आपल्याकडून ही चूक झाली म्हणून आपण 2024 मध्ये सक्सेसफुल होऊ शकलो नाही. मग 2025 मध्ये ह्या गोष्टी करायच्या नाही जेणेकरून आपण सक्सेसफुल होईल. या काही अशा गोष्टी आहेत, या लक्षात ठेवा. मग 2025 मध्ये सक्सेसफुल झाल्याशिवाय आपण राहणार नाही. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. रामकृष्ण हरी.